अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे। त्यानिमित्तानं राज्यातून तसेच परराज्यातून भाविक मोठ्या संख्येनं जेजुरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। तोबाशी गर्दी जी आहे ती भाविकांनी या ठिकाणी केलेली आहे। या सोमवतीचं महत्त्व काय आहे हे आपण विश्वस्तांकडून जाणून घेऊयात। आपल्यासोबत मार्तंड देवस्थानचे विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असतं आणि मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीत दाखल झालेले आहेत। सप्रेम सर्व भाविकांना जय मल्हार। आजचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या सोमवारी अमावस्या सूर्याला स्पर्श करते त्या सोमवारी सोमवती अमावस्या साजरी केली जाते। आणि आजचं महत्त्व म्हणजे असं आहे की 2024 साली ही शेवटची सोमवती आहे आणि पुढच्या वर्षी 2025मध्ये एकही सोमवती नसल्यामुळे आज भाविकांची प्रचंड गर्दी आहे। भाविकांचा उत्साह आज दर्शन घेण्यासाठी आहे की हजारो वर्ष झाली परंपरा सोमवतीला दर्शन घेण्याची आहे। कित्येक भाविक आपल्या पिढ्याला पिढ्या सोमवतीचं दर्शन करतात, आपली देवभेट करतात। त्यामुळे आजच्या सोमवतीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे। लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर जेजुरीमध्ये दाखल होत असतात, परंतु यांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय काळजी घेतली गेली? सर्वांना सप्रेम जय मल्हार। जसं की आमचे सहकारी विश्व त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 2025मध्ये कुठल्याही प्रकारची सोमवती अमावस्या नसल्यामुळे यंदा संपूर्ण देशभरातून अनेक भाविक सोमवती अमावस्येनिमित्त दर्शनासाठी आले आहेत। या भाविकांना सुखसोयी मिळाव्या यासाठी आपण देवसंस्थांच्या माध्यमातून सर्व भाविकांना उत्तम जेवणाची सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस मित्र, कमांडो आणि यासोबत आपल्या पोलीस प्रशासनाने आणि शासनानेही अतिउत्तम सोय केलेली आहे। मला एक गोष्ट सांगा, खरं तर लाखोच्या संख्येनं भाविक मागच्या 8 दिवसा, कारण आताच्या सुट्ट्या आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत अवघ्या 2 दिवसावरती येते, साधारणतः किती भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलं? सर्वांना जय मल्हार। आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 ते 2 लाख भाविक येऊन झालेले सकाळपासून, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 8 ते 10 लाख भाविकांच्या पुढे या नाताळच्या सुट्टीमध्ये लोकांनी देवाचं दर्शन घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे ही वर्षातली शेवटची सोमवती आहे। पुढच्या वर्षी एकही सोमवती नसल्या कारणाने प्रचंड संख्येने भाविक, खंडोबा देवाचे भाविक या ठिकाणी दर्शन घ्यायला आलेले आहेत। खरं तर भंडाऱ्याची मनसोक्त उधळण जी आहे ती गडाला म्हणजे पालखीवरती केली जाते। किती वेळात पालखी निघेल आणि कशा पद्धतीने पुढचं नियोजन असणार आहे? दुपारी 1 वाजता पालखी निघणार आहे। इथून मंदिराला प्रदक्षिणा करून पालखी सुरुवातीला छत्री मंदिरामध्ये जाणार आहे आणि तिथून पुढे प्रस्थान करणार आहे कारस्नानासाठी। कशा पद्धतीचं आजचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे? खरं तर मोठी गर्दी आहे आणि खरं तर जिकिरीचं हे सगळं नियोजन करणं कशा पद्धतीचं कार्यक्रम? आत्ता 1 वाजता शेडा आहे। 1 वाजता शेडा झाल्याच्यानंतर पालखी पायरी मार्गानं नदीला आंघोळीला जाईल। आंघोळीला साधारणतः 5 वाजता जेव्हाची आंघोळ होईल। देवसंस्थांच्या वतीनं येणाऱ्या 25 तारखेपासून नाताळापासून प्रचंड गर्दी मंदिरात आहे। भाविक दर्शनासाठी येतात सुट्ट्याचा कालावधी असल्यामुळे आणि या वर्षाची शेवटची सोमवती, शेडाचा रविवार सोमवती असल्यामुळे भाविक प्रचंड संख्येने आहेत। भाविकाचा देवस्थानकडून आरोग्याच्या सुविधा असतील, पिण्याच्या पाण्याची सुविधा असतील, प्रसादाची सुविधा असेल, या सर्व सुविधा देवसंस्थांच्या वतीने घेतल्यात। पोलीस प्रशासनास सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून भाविकांना सुलभ कसं दर्शन होईल, व्यवस्थित सोहळा कसा पार पडेल या दृष्टिकोनातून सर्वतोपरी सर्वांच्या वतीने प्रयत्न चालू आहे। खरं तर 18 पगड जातीचे लोक जेजुरीमध्ये राहत असतात, त्यांना पालखी उचलण्याचा मान प्रत्येक समाजाला वेगवेगळा आहे, त्याच्याबद्दल थोडं काय सांगा? इथं वेगवेगळं सगळ्या समाजांना पालखी उचलण्याचा मान आहे। खांदेकरी, मानकरी, सगळे गावकरी, या जे मानकरी आहेत ते सगळे आता हुकूम द्यायचा मान पेशव्यांना आहे पालखीला, आणि खांदेकऱ्याचा मान वेगवेगळ्या म्हणजे 18 पगड जातीतल्या वेगवेगळ्या समाजांना तो मान आहे। अच्छा, मला शेडा म्हणजे काय थोडक्यात सांगा या ठिकाणी आपण? शेडा म्हणजे पेशवे सांगतात, हुकूम देतात पालखी हलवा आणि ती पालखी मग उचलली जाते। अच्छा, कशा पद्धतीचं नियोजन आहे? खरं तर फक्त भंडारा मनसोक्त उधळण होते, लग्न सराई आहे, नाताळच्या सुट्ट्या आहेत, कशा पद्धतीचं मान? आपण बघतोय की विश्वस्त मंडळाने हा अभूतपूर्व असा उत्साह निर्विघ्न पार पाडण्यासाठी वेळोवेळी खांदेकरी, गावकरी, मानकरी यांच्याबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्या, नियोजन केलं। आपण बघतोय आरोग्य व्यवस्था असेल, 4 सुसज्ज अशा रुग्णवाहिनी आपण या ठिकाणी तैनात ठेवलेल्या आहेत। 2 पालखीबरोबर जाणार, 2 इथं भाविकांसाठी असणार, त्याचबरोबर इतरही पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, कमांडो असेल, पोलीस मित्र असेल, असं विविध प्रकारचं नियोजन वाटून दिलं होतं। मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची व्यवस्थाही आज आपण या ठिकाणी ठेवले। आबालवृद्धांचं दर्शन सुखकर व्हावं यासाठी एक कक्ष उभारलेला आहे। हरवलेलं सापडणं या संदर्भात सुद्धा आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे। अशा पद्धतीचं एक सुंदर असं नियोजन आणि समाधान, केलेल्या कामाचं समाधान विश्वस्त मंडळाला कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। खरं तर आपण बघू शकतो मोठ्या
संख्येनं जे आहे ते जेजुरीमध्ये भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि याची सोय कशी केली गेलेली आहे हे विश्वस्तांनी सांगितलं. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील जो आहे तो प्रयत्न केला आणि या ठिकाणी जो आहे तो आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते जेजुरीमध्ये आलेले आहेत आणि एकंदरीतच खंडोबाची यात्रा खरं तर सोमवतीला विशेष महत्त्व असतं आणि त्यामध्ये खरं तर 2025 मध्ये सोमवती नाहीये, यात्रा एकही भरणार नाही, त्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि एकंदरीतच नियोजन कशा पद्धतीने केलं हे आपल्याला विश्वस्तांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.